डिफरन्शिएशन वर एखाद्या काही प्रॉब्लेम बघितले एखाद्या आजच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण आणखी काही एखाद्या चांगले प्रॉब्लेम्स बघायला स्टार्ट करतोय. बरं का, त्यातला पहिला प्रॉब्लेम एखादा काय दिलाय, इफ y इज इक्वल टू x प्लस 1 डिवाइड बाय x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. तर काय विचारले आपल्याला, देन फाइंड dy बाय dx. आता व्यवस्थित बघायला स्टार्ट करा. काय दिसायला बघा, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दिसायला. याचा अर्थ काय एखाद्या u बाय v रूल वापरायला लागेल. u बाय रूल एखाद्या v रूल जर वापरायचा असेल एखाद्या तर सपोज सोडवता येईल, पण आणखी एक कॉम्प्लिकेटेड दिसतंय. काय एखाद्या डिनॉमिनेटरला आणखी मल्टिप्लिकेशन आहे. याचा अर्थ काय एखाद्या बरं, याचा अर्थ काय एखाद्या की आपल्याला काय बरंच कॉम्प्लिकेटेड वाटू शकतंय. जर एखाद्या बरंच कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर एखाद्या आपल्याला काय करावं लागेल, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन एखाद्या सोडवता येईल. कारण आपण बोललो एखाद्या u बाय v रूल असेल किंवा u इंटू v रूल असेल, त्याला काय एखाद्या ऑर मेथड म्हणून काय आपण लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन वापरतोय. काय करणार एखाद्या दोन्ही साइडचा लॉग घ्यायला स्टार्ट करतो. टेक लॉग ऑफ बोथ साइड्स. दोन्ही साइडचा लॉग घेतोय. मग एखाद्या y चं काय, दॅट इज लॉग ऑफ y इज इक्वल टू RHS चा एखाद्या लॉग, त्याला कंप्लीट याला ब्रॅकेट मध्ये लिहूत आपण अशा पद्धतीने करतो. लॉग ऑफ काय म्हणतो बघा, इन ब्रॅकेट x प्लस 1 डिवाइड बाय x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता आपल्याला काय एखादा इथे डेरिव्हेटिव्ह घ्यायचंय. डेरिव्हेटिव्ह घेण्याच्या अगोदर एखाद्या आपण इथे काय करणार आहे, लॉगचे रूल वापरणार आहे. हे लॉगचे रूल एखाद्या आपण आताच रिवाइज केलेले आहेत. एखाद्या काय एखाद्या लॉगचा पहिला रूल एखाद्या त्याला a म्हणतो, त्याला मी b म्हणतो. हे एखाद्या न्यूमरेटर आहे, त्याला कंप्लीट याला काय म्हणतो a. हा जो कंप्लीट आहे एखाद्या डिनॉमिनेटर त्याला काय म्हणतो आपण b. आपण शिकलोय का लॉग ऑफ a बाय b. लॉग मध्ये डिव्हिजन असेल, लॉगची काय एखाद्या सबट्रॅक्शन, लॉग a मायनस लॉग b. तर काय तेच लिहितोय मी, दॅट इज log of a. a म्हणजे काय एखादा, दॅट इज x प्लस 1 मायनस log of b. log of b, b काय एखाद्या ए कंप्लीट, दॅट इज x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर, x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4 x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. आता मात्र काय थोडं काळजीपूर्वक काय दिसायला बघा, लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन. लॉग मध्ये काय एखाद्या मल्टिप्लिकेशन आपण शिकलो एखाद्या लॉग मध्ये मल्टिप्लिकेशन असेल, लॉगची काय करा ऍडिशन. लॉग ऑफ a इंटू b काय लिहिता येतं आपल्याला, लॉग a प्लस लॉग b. आता मात्र काळजीपूर्वक इथं काय मायनस आहे, तिकडे काय येणार आहे लॉग a प्लस लॉग b. मायनसने मल्टिप्लाय केलं तर काय एखाद्या दोघं काय होते मायनस, दॅट इज मायनस ऑफ दिस लॉग मायनस ऑफ दिस लॉग. तर आपण तेच करायला स्टार्ट करतोय. काय बघा, LHS मध्ये काही चेंज नाही. RHS मध्ये एखाद्या पहिली टर्म ऍज इट इज, दॅट इज लॉग ऑफ x प्लस 1 मायनस. आता मात्र काळजीपूर्वक लॉग ऑफ x प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर मध्ये काय एखाद्या आता मायनस. ऍक्च्युअली लॉग a प्लस लॉग b होतं, पण इथं मायनसने मल्टिप्लाय केल्यामुळे ते पण काय होईल मायनस, दॅट इज लॉग ऑफ x प्लस 3 ब्रॅकेट रेस टू 4. बरं का, इथपर्यंत आपण कंप्लीट केलं एखाद्या. पुढे एखाद्या आणखी एकदा लॉगचा रूल वापरणार आहे. कुठला एखाद्या लॉगचा रूल, लॉग ऑफ a रेस टू b असेल किंवा लॉग ऑफ b रेस टू a असेल, तर एखाद्या हा जो पॉवर येतो कुठे येतो एखाद्या मल्टिप्लिकेशन मध्ये येतो. तर एखाद्या आपण त्याला काय मल्टिप्लिकेशन मध्ये घ्यायला स्टार्ट करतोय. बरं एखाद्या तुम्हाला जर वाटलं एखाद्या एक स्टेप वाढवता येईल, जर एखाद्या नसलं वाढवायचं एखाद्या तर इथं पण एखाद्या कमी करू शकताय. मी इथंच करतो एखाद्या, तुम्ही मात्र एखाद्या पुढची स्टेप करा. काय करतो एखाद्या a2 याला मल्टिप्लिकेशन मध्ये, a2 एखाद्या काढतोय आपण आणि त्याला कुठे एखाद्या मल्टिप्लिकेशन मध्ये. ऑब्वियस आपला टॅलेंट काय एखाद्या हे 4 पण एखाद्या आपल्याला काढता येईल आणि काय लिहिता येईल त्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये, दॅट इज -4. तर एखाद्या हे कंप्लीट झालंय. आता मात्र काय आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला स्टार्ट करू शकतोय. दोन्ही साइडचा एखाद्या डेरिव्हेटिव्ह घ्यायला स्टार्ट करतोय. काय म्हणतात एखाद्या डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बघा एखाद्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह पहिलं काय एखाद्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय, लॉग ऑफ x चं डेरिव्हेटिव्ह 1 बाय x, लॉग ऑफ y चं काय एखाद्या दॅट इज 1 बाय y. ते झाल्यानंतर एखाद्या काय आपल्याला y चं डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. y चं डेरिव्हेटिव्ह काय विथ रिस्पेक्ट टू x नी, त्यामुळे एखाद्या काय लिहायला लागेल dy बाय dx. तर एखाद्या इकडे dy बाय dx लिहितोय. आणि आता मात्र एखाद्या रेग्युलर पद्धतीने एखाद्या डेरिव्हेटिव्हवर कॉन्सन्ट्रेट. काय बघा आता सिंपल, लॉग ऑफ x प्लस 1, लॉगचं डेरिव्हेटिव्ह काय 1 बाय x प्लस 1, दॅट इज 1 बाय x आहे. इकडे काय 1 अपॉन x प्लस 1 मध्ये काय एखाद्या मायनस साइन, मायनसला मायनस ऍज इट इज, 2 कोएफिशिएंट आहे ऍज इट इज ठेवा. लॉग ऑफ x प्लस 2 चं डेरिव्हेटिव्ह बोला एखाद्या, लॉग ऑफ x प्लस 2 चं डेरिव्हेटिव्ह दॅट इज 1 अपॉन x प्लस 2
1 अपॉन एक्स प्लस 2 ला 1 अपॉन एक्स प्लस 2 ॲज इट इज. पुढे काय लक्षात द्या, -4 कोएफिशियंट आहे, -4 कोएफिशियंटला कोएफिशियंट ॲज इट इज. लॉग ऑफ एक्स प्लस 3 चे डेरिव्हेटिव्ह काय लक्षात द्या, 1 अपॉन एक्स प्लस 3. तर लक्षात द्या एक्स प्लस 3 ला एक्स प्लस 3 ॲज इट इज. बरं लक्षात द्या हे डेरिव्हेटिव्ह काय कम्प्लीट झालंय. आता काय लक्षात द्या आपल्याला काय दिसाले 1/y dy/dx. आपल्याला विचारलंय काय त्यांनी dy/dx. तर काय काय y इकडे डिव्हिजन मध्ये आपल्याला कुठे पाठवायला लागेल, त्याला मल्टिप्लिकेशन मध्ये. काय होईल बघा, dy/dx इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू हे y आरएचएस ला पाठवते, बाकी सगळ्यांना काय ब्रॅकेट मध्ये दॅट इज 1 अपॉन एक्स प्लस 1 मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2. याला डिनॉमिनेटरला काय ब्रॅकेट केलं तरी चालेल, मायनस हे सगळ्यांना ब्रॅकेट करून घेऊ आपण, -4 अपॉन एक्स प्लस 3. सो दिस द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. फक्त त्याच्यामध्ये एकच मॉडिफिकेशन केलं जाऊ शकतं एखाद्या y ची व्हॅल्यू काय लक्षात द्या आपल्याकडे y इज इक्वल टू एक्स प्लस 1 डिवाइड बाय एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू एक्स प्लस 3 रेज टू 4. तर काय हे y काढू शकता त्या ठिकाणी ही व्हॅल्यू पुट करून देणे. सो दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. बरं इथं खोज काय एखाद्या प्रॉब्लेम मध्ये एवढंच समजून घेणे की लॉगचे रूल समजून घेणे. पहिली गोष्ट हा प्रॉब्लेम रेग्युलर मेथडने सोडवायला खूप कॉम्प्लिकेटेड जाईल. पहिली गोष्ट हे समजणं की आपल्याला काय लॉग दोन्ही साईडचा लॉग घ्यावा लागेल आणि पुढे काय लॉग ऑफ a/b असेल तर काय लॉग a मायनस लॉग b आणि नंतर काय लॉग a इंटू b असेल तर काय लॉग a प्लस लॉग b. इथलं मात्र काळजीपूर्वक काय केलं दोन गोष्टी एका स्टेप मध्ये केलं. मायनसने मल्टिप्लाय केल्यानंतर काय पहिलं पण मायनस होईल, दुसरं पण मायनस. आणि हे जे एखाद्या पॉवर काय 2 पॉवर काय जे पॉवरला त्याला कुठं आणलंय मल्टिप्लिकेशन मध्ये, हे पॉवरला त्याला कुठं आणलंय मल्टिप्लिकेशन मध्ये. त्यानंतर काय रेग्युलर मेथडने डेरिव्हेटिव्ह काढून घेतलं. तर हा प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघतोय. काय म्हणले बघा प्रॉब्लेम मध्ये y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2x प्लस 3 ब्रॅकेट रेज टू 5 डिवाइड बाय 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x मायनस 2. तर काय विचारलंय देन फाइंड dy/dx. प्रॉब्लेम बघितला तरी क्लिक होतील एखाद्या की रेग्युलर मेथडने सोडवताना एखाद्या खूप कॉम्प्लिकेटेड आहे. बघा काय इकडे u/v या दोघांमध्ये काय u इंटू v आणि त्याचा परत स्क्वेअर रूट आहे. म्हणजे एखाद्या आपल्याला जर रेग्युलर मेथडने घ्यायचं तर पहिल्यांदा स्क्वेअर रूटचं डेरिव्हेटिव्ह, नंतर u/v रूल, नंतर डिनॉमिनेटरला परत u इंटू v रूल. तर काय खूप कॉम्प्लिकेटेड होईल एखाद्या. एवढं कॉम्प्लिकेटेड आहे याचा अर्थ एखाद्या आपल्या मनात एकदम क्लिअर की काय एखाद्या कुठली मेथड वापरावं लागेल लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन. दोन्ही साईडचा काय एखाद्या आपण लॉग घ्यायला स्टार्ट करणार. काय होईल बघा y दॅट इज LHS चा लॉग दॅट इज लॉग ऑफ y. थोडं एखाद्या बेसिक अंडरस्टँडिंग सगळ्यांना माहित असते. हे जे स्क्वेअर रूट आहे त्याला एखाद्या काय आपण टोटल ॲज अ पॉवर 1/2 च्या फॉर्मॅट मध्ये लिहू शकतोय. बघा मी असं लिहिता येईल का मला लॉग हे टोटल एखाद्याला ब्रॅकेट टाकतो मी स्क्वेअर ब्रॅकेट 2x प्लस 3 रेज टू 5 डिवाइड बाय 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x मायनस 2 5x मायनस 2. जे स्क्वेअर ब्रॅकेट आहे एखाद्या हे स्क्वेअर रूटच्या ऐवजी काय एखाद्या लिहितो मी पॉवर दॅट इज द 1/2 पॉवर 1/2. आणि आता मात्र कॉन्सन्ट्रेट करा एखाद्या आपण खूप गोष्टी एखाद्या एकत्रच वापरायला स्टार्ट करतोय. बघा एखाद्या पहिली गोष्ट हे पॉवर आहे एखाद्या त्याला कुठं आणणार आपण मल्टिप्लिकेशन मध्ये. पॉवर एखाद्या मल्टिप्लिकेशन मध्ये आला काय डाऊट कोणाच्या मनात काय नाही एखाद्या. आता हे एखाद्या 1/2 कम्प्लीट ब्रॅकेटला मल्टिप्लिकेशन मध्ये, त्यामुळे एखाद्या याच्यामध्ये काय आपण ब्रॅकेट टाकणार. आता मात्र काळजीपूर्वक काय दिसायला एखाद्या आपल्याला लॉग ऑफ a बाय b. लॉग ऑफ a बाय b असेल तर काय लॉग a मायनस लॉग b. लॉग ऑफ a बाय b असेल तर काय लॉग a मायनस लॉग b. आता काळजीपूर्वक एखाद्या बघा मला असं लिहिता येईल का लॉग ऑफ 2x प्लस 3 रेज टू काय एखाद्या 5. लॉग ऑफ 2x प्लस 3 रेज टू 5 परत काय एखाद्या लॉग a मायनस लॉग b. डिनॉमिनेटरला सगळे काय मायनस मध्ये. आपण एखाद्या बोललोय पण डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन जरी असलं तरी काय एखाद्या परत मायनस साईनने मल्टिप्लाय केल्यानंतर काय सगळे मायनसच्या मायनसच होणार आहे. पुढे कंटिन्यू लॉग ऑफ 3x मायनस 1 ब्रॅकेट क्यूब मायनस लॉग ऑफ 5x मायनस 2 लॉग ऑफ 5x मायनस 2. तर बघा एखाद्या इथपर्यंत आपण स्क्वेअर ब्रॅकेटला स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इथपर्यंत एखाद्या आपण क्लिअर केले लॉग ऑफ y. याच्यामध्ये एखाद्या आणखी थोडं मॉडिफिकेशन जर एखाद्या करता आलं तर भारी राहील. एखाद्या लॉग ऑफ 2x प्लस 3 रेज टू 5 आहे आपल्याला इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिता येईल. हे 5 एखाद्या काढतो त्याला एखाद्या काय लिहितो मी मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅट मध्ये
इथलं एखाद्या 3 पॉवर आहे, त्याला आपल्याला मल्टिप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये आणता येईल. याला एखाद्या इकडे लिहू, दॅट इज -3. हे 3 एखाद्या काय गायब होऊन जाईल. लक्षात इथपर्यंत आलं एखाद्या की लॉगचे रूल संपले एखाद्या. आता काय एखाद्या सिंपल डेरिव्हेटिव्ह काढायचं, फक्त डेरिव्हेटिव्हवर कॉन्सन्ट्रेट. आपण डेरिव्हेटिव्ह घ्यायला स्टार्ट करतोय. व्यवस्थित लक्ष असू द्या. बघा एखाद्या काय डेरिव्हेटिव्ह घ्यायला पहिल्यांदा काय एखाद्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला आठवतं. एखाद्या लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग वायचा काय असेल 1/y. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणून एखाद्या 1y. पुढे काय आपल्याला वायचा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल. वायचा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या dy/dx, dy/dx. आणि आता एखाद्या आपण RHS डेरिव्हेटिव्ह घेतोय. व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट. पहिलं काय एखाद्या 1/2 ला 1/2 कोएफिशिएंट आहे का, तिथे काही चेंज नाही. 1/2 ला 1/2 ऍज इट इज, स्क्वेअर ब्रॅकेटला स्क्वेअर ब्रॅकेट ऍज इट इज. 5 परत कोएफिशिएंट आहे, 5 ला 5 ऍज इट इज. बोला आता मात्र व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट लिखायला. काय एखाद्या लॉग ऑफ 2x + 3, लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x, लॉग ऑफ 2x + 3 चा काय एखाद्या 1/2x + 3, 1/2x + 3. आता थोडं थांबायला एखाद्या काय थांबायला एखाद्या लॉगचं डेरिव्हेटिव्ह कंप्लीट झालंय. आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह 2x + 3 चं. बघा एखाद्या 2x + 3 चा डेरिव्हेटिव्ह, 2x चा डेरिव्हेटिव्ह दॅट इज 2 + 3 कॉन्स्टंट आहे एखाद्या, कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजेच काय एखाद्या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय एखाद्या 2. मला इथे डायरेक्ट करता येईल का बघा एखाद्या. इकडे काय एखाद्या न्यूमरेटरला 2 येऊन जाईल. 5 × 2, 5 × 2 दॅट इज 10. तर बघा एखाद्या आपल्याला डायरेक्ट लिहिता येईल दिस इज द 10. 5 × 2 दॅट इज द 10. तर काय आपण काय पहिलं डेरिव्हेटिव्ह क्लिअर झालंय. आता काय काय आपण दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह कडे जातोय. -3 × log of 3x - 1, logचा डेरिव्हेटिव्ह 1/x, काय एखाद्या 1/3x - 1, 1/3x - 1. त्यानंतर एखाद्या लॉग झालं. आता काय 3x - 1 चं डेरिव्हेटिव्ह लॉग झालं एखाद्या 3x - 1 चं डेरिव्हेटिव्ह दॅट इज 3x, 1 चं डेरिव्हेटिव्ह 0, 3x चं डेरिव्हेटिव्ह दॅट इज द 3. हे 3 आणि इकडचे एखाद्या डेरिव्हेटिव्ह जे आलेले 3 × 3 काय होईल एखाद्या दॅट इज 9. सो दिस होल इज रिप्लेस बाय द 9. दिस होल इज रिप्लेस बाय द 9. त्यानंतर एखाद्या काय मायनसला मायनस खाली लिहितो एखाद्या मायनस लॉग ऑफ 5x - 2, log of 5x - 2 चा डेरिव्हेटिव्ह लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1/x दॅट इज 1/5x - 2, 5x - 2. परत एखाद्या लॉगचं झालं 5x - 2 चा डेरिव्हेटिव्ह 5x चा डेरिव्हेटिव्ह 5, 2 चा डेरिव्हेटिव्ह काय 0 दॅट इज काय राहील फक्त एखाद्या 5. तर एखाद्या 1 × 5 दॅट इज 5. सो दिस इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. एखाद्या काय भेटले 1/y dy/dx इज इक्वल टू 1/2 in bracket 10 divided by 2x plus 3 minus 9 divided by 3x minus 1 minus 5 divided by 5x minus 2. आता फक्त एखाद्या काय आपल्याला विचारलंय काय त्यांनी dy/dx विचारलंय. आपल्याकडे काय आलं एखाद्या 1/y dy/dx. तर हे y एखाद्या काय डिनॉमिनेटरला इकडे पाठवून द्या, न्यूमरेटरला येऊन जाईल एखाद्या आणि dy/dx ची व्हॅल्यू भेटून जाईल. तर ती व्हॅल्यू एखाद्या वर लिहितो वाटल्यास काय बघा एखाद्या dy/dx इज इक्वल टू काय एखाद्या y/2 दॅट इज y/2 इन ब्रॅकेट काय राहील एखाद्या ऍज इट इज फक्त कॉपी कराल एखाद्या 10 डिवाइड बाय 2x + 3 minus 9 divided by 3x minus 1, 9 divided by 3x minus 1, last minus 5 divided by 5x minus 2, minus 5 divided by 5x minus 2. आता फक्त एखादा एक स्मॉल चेंज. काय स्मॉल चेंज एखादा y. आपल्याकडे एखाद्या y ची व्हॅल्यू आहे. काय व्हॅल्यू एखादा दॅट इज y इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2x + 3 रेज टू 5 डिवाइड बाय 3x minus 1 ब्रॅकेट क्यूब इंटू 5x minus 2. y ला काढायला एखाद्या त्या ठिकाणी काय ही व्हॅल्यू पुट करत. त्यानंतर एखाद्या जे पण डेरिव्हेटिव्ह दॅट इज द रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह. म्हणजे समजून घ्या एखाद्या या पद्धतीच्या प्रॉब्लेम्स मध्ये एखाद्या सगळ्यात महत्त्वाचं काय पहिली गोष्ट ओळखता येणार एखाद्या की कुठलं डेरिव्हेटिव्ह वापरायचं. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन मेथड ठरलेली दोन्ही साईडचा काय एखाद्या लॉग घ्या. पहिल्यांदा लॉगचे रूल वापरा आणि एखाद्या प्रॉब्लेम एकदम सिंपल करून घ्या. लॉगचे रूल वापरल्यानंतर प्रॉब्लेम एकदम सिंपल होईल. प्रॉब्लेम सिंपल झाला की एखाद्या काय रेग्युलर मेथडनी डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. डेरिव्हेटिव्ह काढताना एखाद्या तर चूक काय होऊ शकते ते मात्र काय इकडं काय एखाद्या यावेळेस आपण log of 2x + 3 चा डेरिव्हेटिव्ह घेतोय. लॉगचा घेतला जातो 1/2x + 3 आणि एखादा राहतो कोणाचा 2x + 3 चा. बरं एखाद्या पाठीमागच्या प्रॉब्लेम मध्ये गरज नव्हती पडली कारण काय होतं x + 2 वगैरे असेल तर एखाद्या x चं डेरिव्हेटिव्ह काय 1 येतं.
ज्यावेळेस एखाद्या नाही का एक्स सोडून दुसरं काही फंक्शन असेल एखाद्या 2x असेल 3x असेल तर त्यावेळेस एखाद्या आपल्याला काय कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह खूप काळजीपूर्वक घ्यायला लागतो। तर एखाद्या प्रॉब्लेम व्यवस्थित समजून लिहून घ्या एखाद्या आपण तुम्हाला सोडवण्यासाठी असाच एक सिमिलर प्रॉब्लेम देतो। तर आजच्या लेक्चरमध्ये एखाद्या आपण काही गोष्टीमध्ये चेंज केल्या एखाद्या ते काय चेंज आहे एखाद्या ते सांगतोय। पाठीमागच्या एखाद्या बऱ्याच दिवसापासून एखाद्या बऱ्याच स्टुडंट्सकडनं एखाद्या सजेशन आले होते की सर ते कॅल्क्युलेशन जे आपण करतोय ते एखाद्या जास्त रिपीट व्हायला एखाद्या किंवा जास्त जास्त बेसिक कॅल्क्युलेशन व्हायला परत परत। तर त्याच्यावर एखाद्या आपण आजच्या लेक्चरमध्ये काय केलं एखाद्या थोडे कॅल्क्युलेशन एखाद्या डायरेक्ट करायचा प्रयत्न केला। तर त्याच्याबद्दल एखाद्या काय ट्राय करायला एखाद्या तुम्हाला जर समजले नाहीत एखाद्या तर काय परत एकदा बघा याच्यामध्ये एखाद्या दोन फायदे। एक तर एखाद्या आपण जसजसं पुढे जातो एखाद्या तसतशी आपली लेवल पण एखाद्या वाढणं गरजेचं आहे आणि तरी पण एखाद्या समजलंच नाही एखाद्या तर ऑब्व्हियस एखाद्या तुम्ही मला काय पर्सनली कॉल करू शकताय। आपला जे पण एखाद्या कॉन्टॅक्ट नंबर आहे एखाद्या खाली एखाद्या डिस्क्रिप्शन मध्ये ते कॉन्टॅक्ट नंबरचे डिटेल्स दिलेले किंवा एखाद्या लेक्चरच्या स्टार्टिंगला पण पोस्टरवर एखाद्या जे आपलं क्लासचं पोस्टर येतं एखाद्या त्याच्यावर पण नंबर आहे एखाद्या तुम्ही मला पर्सनली कॉल करू शकता। बरं का दोन्ही प्रॉब्लेम्स आपण आता बघितले एखाद्या एक सिमिलर प्रॉब्लेम एखादा तुम्हाला सोडवण्यासाठी देतोय। काय प्रॉब्लेम बघा इफ y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ 3x - 1 डिवाइड बाय 2x + 3 इंटू x - 5 ब्रॅकेट स्क्वेअर देन फाइंड dy बाय dx। बघा याच्यामध्ये चेंज काय एखादा एवढा चेंज पाठीमाग काय होतं स्क्वेअर रूट इथे काय क्यूब रूट आहे तर एखाद्या स्क्वेअर रूटला काय लिहायचं आपण कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर 1/2 क्यूब रूटला काय लिहिणार एखाद्या कंप्लीट ब्रॅकेटचा पॉवर 1/3। तर ऑब्व्हियस एखाद्या सगळ्यांनी एखाद्या हा प्रॉब्लेम सोडवणं एखाद्या गरजेचं आहे। जो पण एखाद्या आन्सर येईल एखाद्या तुम्ही काय एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपवर एखाद्या टाकू शकताय त्याचा एखाद्या आन्सरमध्ये एखाद्या जे पण काही डाऊट असतील तर एखाद्या आपण ते पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्यू करू। तर आपण थांबतोय बाकी आपण